जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत कॅशलेस हॉस्पिटल याचं लोकार्पण मी आताच करून आलोय। निलेश सांबरे यांनी वडिलांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय सुरू केलेलं आहे। आमच्या निलेश सांबरेजींच्या नेतृत्वाखाली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या कोकणामध्ये कानकोपऱ्यात अतिशय प्रभावी पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवते आहे। आज आपल्या रत्नागिरीमध्ये त्यांनी एक रुग्णालय आणि हॉस्पिटल मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आपल्या रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी इथे उद्घाटन केलेलं आहे। निलेश मी रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि या तालुक्याचा आमदार म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो की ज्या गरीब लोकांना रुग्णसेवा मिळाली पाहिजे या भावनेनं आज आपण रुग्णालय सुरू केलं आणि ते माझ्या मतदारसंघामध्ये केलं आहे, त्याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक देखील करतो आणि तुमचे आभार देखील मानतो। जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष संस्थापक निलेश सांबरे यांनी रत्नागिरीमध्ये आपले वडील भगवान सांबरेंच्या नावाने मोफत रुग्णालय सुरू केलं आणि त्या कार्यक्रमाला उद्घाटन सोहळ्याला राजकीय नेत्यांनी लावलेली हजेरी, त्याला मिळालेला जनसमुदायाचा प्रतिसाद पाहता नेमकं निलेश सांबरेंची पुढची भूमिका नेमकी काय असेल याची चर्चा त्या दिवसापासूनच सुरू झाली आणि त्या चर्चेला पूर्णविराम काल रात्रीच्या एका सोशल मीडियावरच्या पोस्टने पूर्णविराम मिळालं। त्याचं पूर्णविराम मिळायचं कारण असं की आज संध्याकाळी 7 वाजता ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश सांबरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। मुळात ज्या दिवशी त्यांच्या रुग्णालयाचं उद्घाटन झालं त्या दिवशी भाजपचे मंडळी असतील, शिवसेनेचे नेते मंडळी असतील, ह्या सर्वांनी सांबरेंच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं। मग ते शैक्षणिक उपक्रम असतील, रोजगार निर्मिती असतील किंवा आरोग्यासंदर्भात असतील। आणि त्या कार्यक्रमामध्ये मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा निलेश सांबरेंचं काम पाहून अशी माणसं आपल्यासोबत असावीत, आमच्या भाजपच्या वटवृक्षाखाली तुम्ही या असं सांगून जणू भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली। एकनाथ शिंदेने सुद्धा त्यांचं चांगलं कौतुक केलं। खासदार नारायण राणे यांनी सुद्धा 2 पावलं पुढे जात सांबरे यांना पूर्ण सहकार्य देऊ अशी भूमिका घेतली। ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना अचानक काल रात्री सोशल मीडियावरती एका पोस्टने संपूर्ण राजकारणाची चर्चाच बदलून गेली। आज संध्याकाळच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे निलेश राणे यांचं राजकीय भवितव्य आता शिवसेनेत घडणार याबद्दल आता कोणाच्या दुमत राहिलेलं नाही। निलेश सांबरे यांचं प्रस्थ शहापूर, ठाणे, पालघर, भिवंडी या भागात होतं। लोकसभेला सुद्धा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि लक्षणीय मतंसुद्धा मिळवली। आता एकंदरीत शिवसेनेतला प्रवेश सांबरेंचा याच्या मागे नेमकं कोण असेल? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्री त्यांची पहिल्यापासून आहे असं सांगितलं जातं। पण रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात ज्या वेळेला भाजपने सांबरेंचं कौतुक केलं त्यावेळेला कदाचित सांबरे हे रत्नागिरी संगमेश्वरमधले भाजपचे जर उमेदवार नाहीत ना, कारण त्यांच्या समाजाचा, कुणबी समाजाचा बऱ्यापैकी प्रभाव सांबरेंचा आहे, सांबरेंचा प्रभाव त्या समाजावरती आहे। आणि एकंदरीत ह्या साऱ्या घडामोडी घडत असताना अचानक आज संध्याकाळी 7 वाजता सांबरेंचा शिवसेनेतला प्रवेश हा भविष्यातल्या राजकारणाची तर ती नांदी नाही ना। पण यात एक मात्र गोष्ट नक्की आहे की पालकमंत्री उदय सामंतांची भूमिका ह्या सगळ्या घडामोडीमध्ये महत्त्वाची आहे। का रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात सामंतांचं एकछत्री अंमल आहे आणि त्याच याच्यावरती पालकमंत्री काळात त्यांनी पूर्ण आपल्या जिल्ह्यावरती कर्तृत्व वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे। आणि ज्या वेळेला भाजपने कौतुक केलं त्याच्यानंतर ज्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या त्या चर्चेला मात्र कालच्या पोस्टने पूर्णविराम मिळाला आणि उद्या शिवसेनेमध्ये निलेश सांबरेंची वाटचाल कशा प्रकारची असेल हे आता येणारा काळच सांगेल। पण एक मात्र गोष्ट या साऱ्या घडामोडीचा विचार केला तर पालकमंत्री उदय सामंतांनी या राजकीय घडामोडीमध्ये मात्र मास्टर स्ट्रोक मारला असंच म्हणावं लागेल। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।